नमस्कार मित्रांनो, आज नवीन व्लॉगला सुरुवात करतोय गाडीमधून. हा स्पेस असा ना इग्नोर करा आणि मला काय, कारण मी आहे तुमच्या सर्वांचा लाडका सिद्धेश. याचा स्वागत समारंभ करायलाच पाहिजे. एवढा काय मोठा माणूस नाही मी. तर उद्या इलेक्शन झालं, मतदान करून आपण निघणार आहे आपल्या गावी कोकणात. कोकण 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 खूप जण कोकण कोकण बोलून खेड आणि चिपळूणला नेतात आणि म्हणतात की आम्ही कोकणात आलोय. मी तुम्हाला दाखवतो खरं कोकण काय असतं, कारण मी जाणार आहे मालवणात माझ्या गावी. आणि खरं कोकण सुरू होतं ना, म्हणायला गेलं तर खरं कोकण सुरू होतं बघण्यासारखं आणि तर ते राजापूर नंतर आहे. त्यामुळे राजापूरच्या नंतर जो रोड झालाय तो पण सुसाट झालाय. असं काही नसतं. कोकण कोकण मुंबईपर्यंत कोकण आहे, ठाण्यापर्यंत कोकण आहे. जाता जाता ब्लॉग करायचं ठरवलं, बघूया कसा काय ब्लॉग होतोय आणि काय करतं. सध्या तर जरा गाडीत गॅस, नायट्रोजन, पेट्रोल जे काय लागतं ते सर्व भरून ठेवूया, म्हणजे उद्या सकाळी घाई नको. कारण सकाळी मतदान किती वाजता करू आणि निघू किती वाजता त्याच्यावर डिपेंड आहे सर्व. सो आज इथून सुरू करतोय ब्लॉग. मालवणला जाईपर्यंत मालवणात काय करेन, प्रोग्राम आहे एक. तो प्रोग्राम झाल्यावर जेवढं जेवढं करतायत ब्लॉग, रस्ता वगैरे सर्व बघूया. टाइमपास एक ब्लॉग होऊन जाईल एक छानसा. जरा असा कॅमेरा उलटा केला, मग हे इग्नोर करायची गरज नाही ना तुम्हाला. तर मित्रांनो, आता वाजलेत 8:15 झालेत आणि मी निघतोय आता मालवणसाठी. वोटिंग करून झालेलं आहे आपलं. आता बघूया रस्ता कसा आणि काय ट्रॅफिक आणि काय लागतंय. हा कळंबोलीचा CNG पंप आहे. इकडे आपण आता CNG भरूया. तसा आहे, मी काल संध्याकाळी भरलेलं, पण तरी आता पुढे मिळणार न मिळणार माहीत नाही, कारण ट्रॅफिक तर दिसत आहेत, लोक चालली आहेत. तर एवढं बेकार गरम होतं ना की सांगू नाही शकत. आणि आता मी माणगावपर्यंत आलो आहे आणि मला आहे ना 3 तिघाडे काम तिघाडे या गोष्टीवर खूप विश्वास आहे. आम्ही 3 जणच निघालो आणि 3 जण निघालो ते व्हायचं ते झालं बघा. गाडी जराशी गाडी लागली आहे आणि ब्रेकिंग करताना मध्येच आवाज येतो, फाट करून आवाज येतोय सायलेन्सर मधून का कशातून ते. आता तिकडे माणगावला एक CNG वाला आहे, तिकडे बघू. बाकी तर काय व्यवस्थित चालली आहे गाडी. आणि नाश्ता करायला थांबले जातात. गरम खूप होत आहे, खूप गरम. बघूया आता पुढचा प्रवास आणि पुढे कुठे थांबतो. इथपर्यंत फळसपे फाट्यापासून वडखळपर्यंत रस्ता चांगला आहे, म्हणजे मस्त मोठा केला आहे. पण मध्ये मध्ये आहेत थोडे पॅचेस. आता इथून पुढे पण खराब आहे कोलाडपर्यंत. त्याच्यानंतर राजापूरपासून चांगला रस्ता आहे. मग बघूया तेव्हा गाडी जाईल सुसाटमध्ये. थोडं टायमिंग पण कव्हर करता लागतं. मध्ये मध्ये असा रस्त्याचा चांगला पॅच आहे, मध्ये मध्येच आहेत खड्डे. लोक अशी चालवतात गाड्या. मित्रांनो, आम्ही आता कशेडी बोगद्याचा जो नवीन बोगदा झालाय त्याचा रोड पकडलाय आणि इथपर्यंत तर रस्ता हा चांगला केला आणि कशेडी घाट पण त्याचा पण भारीच केलाय. तर मित्रांनो, आता आम्ही ना चिपळूणला पोहोचलोय. म्हणजे CNG इकडे रिफिल करतो, थोडा आहे CNG. कशेडी घाटातून आलो, म्हणजे बोगद्यातून आलो आणि रस्ते खूप छान आहेत. म्हणजे एकदम सर्व रस्ते कॉन्क्रीटकरण झालेत. मध्ये मध्ये थोडे पॅच खराब आहेत, पण टाईम तुम्ही कव्हर करू शकता. मला तर मालवणला जायचं आहे आणि मला 5 तास झाले. 5 तासात आम्ही कोल्हापूर वगैरे क्रॉस केला ना. चिपळूणला CNG भरायला थांबलो. म्हणजे बऱ्यापैकी स्पीड, जास्त गाडी पळवलीच नाही कारण एवढे चांगले रस्ते झालेत.
पळवायची कशाला गाडी. तर 80-90 मॅक्स 100 ची व्यवस्थित गाडी आली नाही. ॲव्हरेज पण चांगलं दिलं गाडीने. आता 239 किलोमीटर झालेत आणि अजून CNG आहे. आता भूक लागली तर CNG वरून जेवायला जायचं काय तर. पोलादपूरपासून जी गाडी पेट्रोलवर टाकली आहे ना ती पेट्रोलवरच आहे गाडी. मला CNGच भेटत नाही कुठे. आज एक तर सोमवार त्यात गावात लाईटही जातात. मी चिपळूणला बघितलं, चिपळूणला पण CNG अवेलेबल नाही. खेडला बघितलं, खेडला अवेलेबल नाही. म्हणजे पोलादपूरपर्यंत गाडी फक्त CNGवर येते. त्याच्यानंतर तुम्ही पेट्रोलवरच न्यायची आहे तुम्हाला गाडी. CNG मिळाला तर नशीब समजा तुमचं. पेट्रोलवर मी AC लावूनच येतो आणि आता एवढी लाईन आहे ना. 600 किलो गॅस आहे बोलले आणि गाड्या खूप आहे. माझा 20वा नाही तर 25वा नंबर आहे. नाही बाबा CNG कोकणात CNGच्या भरोशावर पोलादपूरपर्यंतच या फक्त CNGच्या भरोशावर. बाकी पुढे विसरून जा. पेट्रोल टाका, ॲव्हरेजवाली गाडी घेऊन या. होंडा सिटी सारखी गाडी आणू नका. हायवेला देते ॲव्हरेज पण पिसा खूप कापते ही गाडी. त्यामुळे CNG आता जॅकपॉट जर लागला आपला तर नशीब नाही तर बघू. आता अंधार होत आलाय, पाऊस पडतोय कुठेतरी वाटतं. बरं म्हणजे मळवट आलंय, ऊन नाही. रत्नागिरीला गावावरून फोन आलेला मालवणात पाऊस आहे, रत्नागिरीला पाऊस आहे. आता जाताना आम्ही इकडे तिकडे करत फायनली मला रत्नागिरीला CNG साठी म्हणजे जवळ नंबर आहे. आता हा रस्ता पूर्ण म्हणजे सावर्डे चिपळूणपर्यंत रस्ता छान होता. त्याच्यानंतर लांजापर्यंत हा रस्ता खराब आहे की माती दगड आहे आणि कंटाळा येतो गाडी चालवायला. अक्षरशः कंबर अशी होते. पाऊस बघू शकता, बारीक पाऊस येतोच आहे. नक्की पडतं कारण आकाश तर भरलेलं आहे. आता कुठे मध्येच नको तेव्हा असं प्रवासाला जाताना काय नाही घ्यायचं किरकिर होतच असते. सकाळी गाडी लागली आणि ह्या पावसाने आता वैताग दिलाय. त्या पावसामुळे मग AC चालू ठेवावी लागते कंटिन्यू आणि AC चालू ठेवली की ॲव्हरेज कमी येतो. रात्र होईल आता, अंधारात तर काय दाखवू शकणार नाही. कसं पण मी दिवसा तरी कुठे दाखवलंय काय. मुंबईवरून गाडी आल्यापासून हेच चालू आहे. जेव्हा वीज पडेल तेव्हा बघा तुम्हाला असं वाटेल की दिवसच झालाय. बघितलं 3 दिवस झालेत मला मालवणात येऊन पण काहीच करू शकलो नाही कारण पावसाने एवढा धुमाकूळ घातलाय काय विचारू नका. म्हणजे वाट लावली आहे पावसाने. थोड्या वेळासाठी येतो पण जोरात येतो आणि आता फक्त CNG भरायचं, पेट्रोल भरायचं एवढंच चालू आहे गाडीमध्ये. आत्ता बऱ्याच वेळाने नंबर आलाय. इकडे याल तर CNGच्या खूप वाहतात कोकणात. बघू हा बघा आमचा लाईन लावून वैतागलाय. ब्लॉगवर बोलता नंबर आलेला, नंबर आला आणि लाईट गेली. मी एक गंमत सांगतो तुम्हाला. लाईट जाते का नाही जाते ह्याच्यावर मला विश्वास नाही कारण हे लोकांना लाईन दिसली की लाईट घालवतात आणि जेवढी लोक आहेत ना त्यांना त्रास देऊन आहे ना पेट्रोल भरायला लावतात. कारण पेट्रोलमध्ये यांचा फायदा आहे. यांचा गॅसवर फायदा नाही. गॅस काय 70-80 रुपये, पेट्रोल 105 रुपयात. म्हणजे पेट्रोल पंपावरती ना म्हणजे खेड्यापाड्यामध्ये जे पेट्रोल पंप आहेत ना त्याच्यावरती जास्त कोणी पेट्रोल भरायला येतच नाही. जेव्हापासून CNG झालाय ना तेव्हापासून लोक CNG साठीच मारतात. त्यामुळे यांचा पेट्रोलचा धंदा होत नाही, यांचा खरा धंदा होत नाही. त्यामुळे लोक काय करतात मध्येच लाईट गेली सांगतात. आता ऊन आहे, चांगलं आकाश साफ आहे, लाईट जाण्यासारखं काहीच नाही. पाऊस होता 3 दिवस तेव्हा लाईट गेली तेव्हा मान्य आहे. पण आता मी थांबलो कारण माझा एकच पुढे एक गाडी आणि माझा नंबर होता. खूप म्हणजे फालतूगिरी आहे ही सगळी. मित्रांनो मी आता पोहोचलोय मालवण.
मालवणच्या बाजारपेठेत काही नवीन नाही आपल्यासाठी. बरेच पोरं आली आहेत तारकर्ली वगैरे फिरायला. आपण तर करतोय शॉपिंग. एवढं काय खास दिसत नाही ना आता. माझ्या बघा चांगला गॉगल घ्यायचा फायदा. घाई नाही करायची कोण हॉर्न मारतोय म्हणून. त्याच्या बापाचा रस्ता नाही. तीन चार दिवसानंतरच्या पावसानंतर आहे ना थोडा आज आराम आहे. म्हणजे आकाश साफ आहे. मी आलोय आता मसुऱ्याला. चल बाय बाय. यातला हयसून तितक्याच फुल आपला इकडून पण नाही. याच्यासाठी आम्ही 4 वाजेपर्यंत थांबलोय. बोकडं घेऊन येऊ बघायला. करशील ना शूटिंग बरोबर. ए आत्या हसू नको. दमलाच वाटत. काय करणार बाबा. एवढीच्या भूमिकेसाठी आम्ही 4 वाजेपर्यंत थांबलो. डायलॉग वाचतो. माझ्याकडे प्रेम आहे, मानवता आहे, अहिंसा आहे. आपण माझी तू इतर सामान्य माणसासारखा नाहीये. कोण आहेस? मी प्रत्येक मनुष्य प्राण्याप्रमाणे एक सर्वसामान्य मनुष्य आहे. परंतु मी जागृत असल्याचे सिद्ध करत आहे. सर्वांमध्ये जागृत होण्याची क्षमता आहे. बस आपल्या डोळ्यावरील अंधकारणाचा पडदा दूर करून त्याच्याकडे बघण्याचा प्रयत्न. तोच आहेस ना. तू तोच आहेस ना ज्याला लोक बुद्ध म्हणतात. जो लोकांना मृत्यूच्या मार्गावर चालायला शिकवतो ते तूच आहेस ना बुद्ध. फार विषय झालाय. मी आता फार पुढे गेलेलो आहे. आता थांबणे अशक्य. अंगुलीमाल, अशक्य असं या जगात काहीच नाही. जेव्हा डोळे उघडले तेव्हा सूर्योदय झाला. नव्या जीवनाला सुरुवात झाली. भगवती भिक्षा, या भगवती भिक्षा, या. आज त्याने आपले रक्त काढले. आपल्या साऱ्या पापांना धुवून टाकलं. हा बदलला, मग आपण कधी बदललो?
तोपर्यंत त्यांच्या मनात एक शांत माफी मागतो. आम्हाला आनंद झाला. तू निर्वाण पदाच्या मार्गावर आहे. बाबा तू सब करू. झाला, संपला संपला. हे तिकडेच काढतो काय? काय लागला काय डायलॉग पण ऐकायला आले नाही तुझे. हे आमच्या गावातलं ना सर्वात जुनं झाड आहे पिंपळाचं. आणि लहानपणी आम्ही यायचो तर हा जो बे दिसतो ना, बियात आम्ही खेळायचो. आता तो खूप छोटा होता आणि ही एक फांदी होती. ती फांदी पूर्ण अशी खाली जमिनीपर्यंत आली. त्या फांदीवरून चढून जाऊन आम्ही आतमध्ये खेळायचो. खूप जुनं झाड आहे आणि खूप मोठं झाड आहे. स्टँड झालेलो आहे आणि शेवटचे 3 दिवस राहिलेत. आता जायचं आहे मुंबईला. आज मी जाणार आहे कुडाळला माझ्या आत्तेकडे आणि ते गाव दाखवेन मी तुम्हाला. तर आत्ता जरा असंच जुन्या आठवणी ताज्या करतो. आम निकाले आम और देखो 2 आम निकाल रही है और हम अभी चढ़ गए ऊपर. नो यो यो वाह यो यो झाला झाला काय करू बंद ओए नक्की. हो आंबेरेपर्यंत पाणी येईल हा. नव्हता पाणी, पावसाचा पाणी हा. धरणा बिरणा काय नाही, धरण खरंच नाही. अरे मग पाणीच नाही तर कुठे खेकडे पकडणार.
खिशात घालतो हातात गावली का काठी सैल करते हातात असेल काढ काटे थोडीशी सांग मग का घालू गोळी काठी का आता मोठी अरे भाई अरे अरे वेरी मोठी त्याची पण तोडली. ती तोडली मग या तो घाल मधी मधीत घालून टाक तसंच ए ती आहे तो बेसावध धरतो रे दोन्ही मोठे भेटले. नाही पडणार डाग. मस्तपैकी सकाळ सकाळ उठून आहे ना बावडीच्या पाणीने मोटर आहे ना आणि पाणी पण खूप असतं या बावडीला. व्यवस्थित आपली गाडी धुवून घेतली. आज कोकणातला माझा सेकंड लास्ट डे. उद्या मी सकाळी निघणार मुंबईसाठी आणि कोकणात आल्यापासून जास्त काही करत नाही. 3-4 कामच करतो आहे. ते म्हणजे सकाळी उठायचं, CNGला जायचं, CNG भरायचं, घरी यायचं, मग मम्मी सांगणार तिथे जायचं, पप्पा सांगणार तिथे जायचं, परत घरी जाऊन जेवायचं, झोपायचं, परत सकाळी उठायचं, CNGसाठी यायचं. अजून एक गोष्ट म्हणजे ही ह्या गाडीची शेवटची कोकण ट्रिप असेल, कारण कदाचित मुंबईला गेल्यावर मी हिला सेल करेन आणि दुसरी कार बघेन, 7 सीटर बघेन, कदाचित अर्टिगा बघेन, माहीत नाही कोणती बघेन, किंवा माहीत नाही हिला ठेवेन की नाही. पण हिला आत्ता जेवढं मी कोकणात आणलं 450-500 किलोमीटर गाडी झाली आहे ही येताना. तर ही गाडी तशी होंडाच्या खूप प्रॅक्टिकल असतात. होंडाच्या गाड्या खूप चांगल्या असतात, AC चिलिंग चांगली देते. पण हिच्यात थोडी कामं आता निघायला लागलेत. हिचं कॉईल कदाचित जळाल्यात गाडीच्या, प्लस गाडीवर रात्री काय होतं अचानक माहीत नाही, पण बाहेरून फॉग जमा होतो पूर्ण काचेवर. AC लावला की तो आतून जो फॉग असतो तो तर निघून जातो. पावसात सांगतोय मी, पाऊस थोडा जेव्हा मला लागला तेव्हा मी जाणवलं. आणि बाहेरून पूर्ण फॉग जमा होतो. मग सतत पाऊस नसला तरी तुम्हाला ते वायपर मारत राहावं लागतं आणि त्याने काच खराब होते आणि खूप रिस्की होते ड्रायव्हिंग करणं. नाईटला तर ड्रायव्हिंग करणं खूप रिस्की होत आहे. सो माहीत नाही, आता मला थोडी भीती वाटते या गाडीची, कारण खूप जुनी झाली ही गाडी. आणि फर्स्ट ओनर जो होता त्याने ही गाडी मेंटेन नाही ठेवली जास्त. कारण मी घेतल्यानंतर मी ह्याच्यात बरीच कामं केली. मी इंटेरियरपासून ते मी डिक्की माझी पूर्ण रस्टिंग होती डिक्कीला, ते सर्व मी केलं. त्याच्यानंतर मी शॉक अब्झर्वची कामं केली, मी टायर नवीन टाकलेत आणि त्याच्यानंतर मी बेसिक डेंटिंग पेंटिंग करून घेतलेलं. मी हायफाय नाही केलेलं, पूर्ण बॉडी खोलून वगैरे. आणि 4-4.5 वर्ष झाली माझ्याकडे ही गाडी. आता ह्या जुलैमध्ये हिला 5 वर्ष होतील. 2028पर्यंत मी पासिंग करून घेतलेली की माझ्याकडे ठेवेन ही गाडी म्हणून. पण रिस्की वाटतंय थोडं, म्हणजे हिचं ग्राउंड क्लिअरन्स कोकणात चालवण्यालायक ही गाडी नाही. गावच्या रस्त्यांवर ही गाडी नाही चालणार. बाकी हिचं AC आत्ताही मी बघतो ना, AC लावलं ना, बाहेर जर 40 डिग्री जरी असेल ना बाहेर, तरी आतमध्ये ही 24वरती एवढी थंड करेल तुम्हाला ना, एवढं थंड करते ही गाडी. म्हणजे होंडाची डिक्कीचा स्पेस हिचा खूप चांगला आहे. म्हणजे 6-7 बॅग राहतात छोट्या या डिक्कीमध्ये. मोठी बॅग राहतात, 2-3 मोठ्या बॅग राहतात, प्लस तुम्ही गाडीत ठेवू शकता.
पण काय कळत नाही मला रिस्की वाटते थोडी ड्रायव्हिंग करणं मला रिस्की वाटते या गाडीची. आणि भीती एक मनात राहते की जुनी गाडी आहे सावकाश चालवतो मी जास्त 100च्या स्पीडवर पण मी नेत नाही तिला, 70-80वरच मी नेतो. पण मला मन तर नाही करत आहे कारण माझी पहिली गाडी आहे, मी स्वकमाईने घेतलेली मी आणि खूप जीव लावला हिला. होती नव्हती ती सर्व आंबे बापाने काढून घेतलं. ते एवढे न्यायचे कसे मुंबईला. बऱ्यापैकी धरलेला कलम आमचा नाही म्हणता, म्हणजे 2-3 कलम आहेत, 4 आहेत टोटल, पण त्यापैकी 1, 2, 3च. बघू आता कसे न्यायचे. एवढे तर नेणार नाही, घरात पण द्यायचे सगळ्यांना. ही कोकणातली आपली शेवटची रात्र. आता काय पहिल्यासारखी भीती नाही, कारण सगळीकडे लाईट्स वगैरे आहेत. कोकणात भूतं वगैरे असतात, देवचार असतं, हे ते सर्व की ज्यांना दिसतं त्यांना दिसतं. आपल्याला तर आजपर्यंत 2-3 वेळाच अनुभव आला आहे, बाकी एवढा नाही. पण तशी भीती आता आपल्याला राहिली नाही. ही लहानपणी होती भीती, आता असं काय वाटत ना. आता 12-1 वाजले तरी आम्ही मस्त फिरत असतो, तिकडे वर पण जात असतो. लोक पण जागे असतात. पहिले 9 वाजले की गाव झोपून जायचं. तर आपण पण झोपूया, कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आणि निघायचं. आता कधी येऊ तेव्हा येऊ, पुढच्या वर्षी, त्याच्यानंतर कधी माहीत नाही.
चला बाय बाय. चल आत्या. हा फोन वगैरे घेतला चल बाय आजी. चल काका. घेतला सगळं. हो चला वेताळाचं दर्शन घेताना आम्ही आता निघतोय मुंबईसाठी. तर जिकडे जिकडे CNG मिळेल तिकडे भरत जायचं. आमच्या गावातून निघालो मी आणि आता कणकवलीच्या पुढे आलो मी. नांदगावच्या पण पुढे आलो. आता CNG आहे, खूप CNG आहे, तर भरून घेऊया म्हटलं. माझी पण गाडी आहे, फक्त रिफिल करूया. मी तुम्हाला एक बेस्ट आयडिया सांगतो CNGवर गाडी आहे. जेवढा रस्ता चांगला आहे ना, हायवे सुसाट आहे, तिकडे गाडी पेट्रोलवर चालवा. कारण ॲव्हरेज पण देईल गाडी. AC लावून चालवाल, मस्तपैकी गाडी चालेल. आणि जिथे तुम्हाला वाटतं ना तिकडे CNGवर शिफ्ट करा. पण जेवढा हायवे मोकळा आणि चांगला आहे ना, तेवढी गाडी पेट्रोलवर आहे. गाडीचं इंजिन पण चांगलं राहील, गाडी पिकअप पण चांगली घेईल आणि 100-120वर तुम्ही गाडी चालवा, तुमचा टाईम पण कमी. फक्त CNG करत बसू नका. पेट्रोलवर पण गाडी चालवा जरा. ही एवढी लाईन आहे. ही लाईन इकडे एकदा CNG फुल केला की मग मला राजापूर वगैरे कुठे थांबायची गरज नाही. मग मी मॅक्स लांजापर्यंत गाडी नेऊ. आता हायवेला तर मी पेट्रोलवरच चालेल. ही आयडिया मला पप्पाने दिली आमच्या. मित्रांनो, जाताना जो मला वेळ लागलेला त्याच्यापेक्षा कमी वेळात मी आता पोलादपूर पण क्रॉस केला. आता महाड येईल. आणि जाताना जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा तर खूपच कमी वेळ आपल्याला. सकाळी 8ला निघालो आणि आता 4:15 झाले. मुंबईला पोहोचत आलो आहे आम्ही.